बालदोस्तांनो, आळशी गाढव ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. चला तर भेटूया एका आळशी आणि कामचुकार गाढवाला. सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एका गावात मोहन नावाचा एक व्यापारी राहत होता. तो मुख्यतः मिठाचा व्यापार करत असे. मीठ, धान्य अशा वस्तूंची बाजारात ने-आण करण्यासाठी त्याच्याकडे होते एक गाढव. गाढवाच्या पाठीवर तो पाहिजे ते ओझे ठेवून बाजारात जात असे. गाढवाचे नाव कल्लू होते. हे गाढव स्वतःला खूप हुशार समजायचे, पण त्याला काम करायला मुळीच आवडत नसे. काम करण्यापेक्षा ते काम टाळण्यासाठीच तो जास्त प्रयत्न करायचा. तो शक्य तेव्हा कामचुकारपणा करत असे, कारण कल्लू नावाचे हे गाढव स्वभावाने फार आळशी होते. त्याला फक्त आराम करायला आवडायचा. त्याला काम करूच नये असेच वाटायचे. पण माणूस असो किंवा प्राणी, प्रत्येकालाच कष्ट हे करावेच लागतात आणि मालकाने कामासाठीच तर गाढवाला ठेवले होते. कल्लूचा मालक मोहन हे जाणून होता, पण तरीही त्याला त्याच्या गाढवाची त्याच्या कामात भरपूर मदत होत असे. त्यामुळे मोहन कल्लूची म्हणजेच त्याच्या गाढवाची योग्य ती काळजी घेत असे. कल्लूही बळजबरीने का होईना पण काम करत होता. त्यामुळे मोहन त्याच्या आळशी आणि कामचुकार स्वभावाकडे दुर्लक्ष करत असे. बाजारात जाण्यासाठी त्यांना दररोज एक छोटीशी नदी पार करून जावे लागत असे. त्या नदीमध्ये छोटी मोठी असे अनेक दगड होते. मोहन म्हणजे मालकाने कल्लूच्या पाठीवर ओझे ठेवले, काही सामान ठेवले की तो सावकाश ते ओझे नदीच्या पलीकडे म्हणजेच बाजारात नेत असे. अशा प्रकारे कल्लू आणि मोहन दररोज ती नदी पार करत होते. एके दिवशी काय झाले, मोहनने कल्लूच्या पाठीवर मिठाचे पोते ठेवले आणि ते घेऊन दोघेही नदी पार करत असताना कल्लूचा पाय एका मोठ्या दगडाला अडखळला आणि त्यातच तो त्याच्या ओझ्यासहित खाली पडला, म्हणजेच त्या पाण्यात पडला. पाण्यात पडल्यावर मोहनच्या मदतीने कल्लूने थोडासा प्रयत्न केला आणि कसा बसा तो त्या पाण्यात उभा राहिला. पुढे तो सावकाश चालू लागला, पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्याने मनातच विचार केला, अरे हे काय, माझ्या पाठीवरचे ओझे इतके हलके का वाटते? कल्लू गाढव स्वतःलाच असा म्हणत होता. ओझे हलके झाले म्हणून कल्लू गाढव फार फार आनंदित झाले, कारण काहीही प्रयत्न न करता त्याचे काम थोडे तरी टळले होते. खरे तर त्याच्या पाठीवरील काही मीठ नदीच्या पाण्यात विरघळल्याने ते हलके झाले होते, पण त्यामुळे मोहन मालकाचे नुकसान तर झाले होते. पण कल्लू गाढव खरंच पाण्यात दगडावर पाय घसरून पडल्याने मोहन आपल्या गाढवावर रागवला नाही. पण कल्लू गाढवाने मात्र मनातच ठरवले की अरे, असे केल्याने माझे काम अधिक सोपे होत आहे. रोज इतके मोठे ओझे नेऊन मी खरंच खूप थकून जातो आणि आता तर तो दररोज असेच करू लागला. कल्लू गाढव जाणून बुजून पाण्यात बसत असे आणि तो स्वतःचे ओझे कमी करत असे. पण असे गाढवाचे वागणे पाहून मोहनला नुकसान परवडणारे नव्हते. त्याला कल्लू गाढवाचा कामचुकारपणा आता प्रकर्षाने जाणवत होता. त्याचा आळशी स्वभाव लक्षात आला होता. दररोज होणारे नुकसान आणि
गाढवाचा असा कामचुकारपणा पाहून गाढवाला आता धडा शिकवावाच लागेल हे मोहनने मनाशीच पक्के केले. आणि एके दिवशी मोहनने कल्लू गाढवाच्या पाठीवर मिठाऐवजी मोठे कापसाचे पोते ठेवले. मोहन देखील हुशार होता. मीठ जसे पाण्यात विरघळते तसेच कापूस मात्र पाणी शोषून घेते हे त्याला चांगलेच माहीत होते. नेहमीप्रमाणे कल्लू गाढव चालू लागले. पण कल्लू गाढव मनातच म्हणाले, अरे आज तर नदीच्या पाण्यात डुबकी मारण्यापूर्वीच माझे ओझे हलके आहे. ओझे आधीच इतके हलके आहे तर मी नदीच्या पाण्यात गेल्यानंतर अजून किती हलके होईल. अरे वा, मला आज तर आणखीनच माझे काम सोपे होऊन जाईल. असे म्हणत कल्लू गाढव स्वतःवरच आणखीन खुश झाला आणि स्वतःला हुशार समजणाऱ्या कल्लूला आपण किती हुशार आहोत हे पुन्हा एकदा जाणवले. बिचारे गाढव, पण त्याला माहीतच नव्हते की आता तर त्याची चांगलीच फजिती होणार होती. तर इथे मोहन कल्लूची फजिती बघण्यास उत्सुक होता. असेच विचार करता करता काही वेळातच दोघेही नदीजवळ पोहोचले. नेहमीप्रमाणे कल्लू गाढवाने दगडाजवळ अडखळल्याचे दाखवत पाण्यात फटकन बसून घेतले. पण यामुळे काय झाले तर त्याच्या पाठीवरचे ओझेही पाण्यात भिजू लागले आणि कापसाने नदीचे पाणी स्वतःमध्ये शोषून घेण्यास सुरुवात केली. हळूहळू कापसात पाणी शोषले जाऊ लागले आणि कापसाचे ओझे अधिकाधिक जड होऊ लागले. कल्लू गाढव उठल्यावर त्याला त्याच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड जाणवू लागले. गाढव मनातच म्हणाले, अरे आज असे काय झाले, मला माझे पाठीवरचे ओझे इतके जड का वाटत आहे. बिचारे कल्लू गाढव, त्याच्या पाठीवरचे ओझे आता खरंच त्याला फार जड जाणवत होते. गाढव खूप कष्टाने चालू लागले, पण त्याला आता चालताही येत नव्हते. काही वेळातच ते एका जागेत थांबून गेले. हे पाहून त्याचा मालक म्हणजेच मोहन आधीच चिडलेला होता आणि आता तर त्याने त्याला काठीने मारायला सुरुवात केली, कारण तो पुढे चालतच नव्हता. आणि अशा प्रकारे कल्लू गाढवाची फजितीच झाली. तो तर आता रडायचाच बाकी होता. मोहनने मारत मारत रागात विचारले, बोल बोल, आता करशील का कामचुकारपणा, बसशील का ह्या पाण्यात. मालकाचा मार बसल्यावर गाढव ढेंचू ढेंचू करत जोरजोरात ओरडू लागले. जणू तो सांगत होता की आता मला मारू नका, मी आता आळशीपणा सोडून देईल आणि प्रामाणिकपणे काम करेल. आता कल्लू गाढवाला त्याची चूक चांगलीच समजली होती. त्याला त्याच्या कामचुकारपणाची चांगलीच किंमत मोजावी लागली होती. एकतर कापसाचे त्याच्या पाठीवर जड ओझे त्याला उचलावे लागले आणि मालकाचा मारही बसला. पण ह्या प्रसंगानंतर कल्लू गाढव कधीच नदीच्या पाण्यात त्याचे काम टाळण्यासाठी बसले नाही. त्या दिवसापासून कल्लू गाढवाने आळस सोडला आणि प्रत्येक काम तो प्रामाणिकपणे पूर्ण करू लागला. तर अशी होती आळशी गाढवाची फजिती. मुलांनो, मला सांगा, तुम्हाला गोष्ट आवडली का आणि तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात. हो परिराणी, आम्हाला गोष्ट फार आवडली आणि आळशी गाढवाची फजिती ऐकून हसूही आले. म्हणून नेहमी प्रामाणिकपणे आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. हो, आणि आपली हुशारी देखील योग्य ठिकाणी वापरावी. अगदी बरोबर, म्हणूनच तुम्ही अगदी स्मार्ट मुले आहात. मला सांगा, तुम्ही असे करता का? अभ्यास करताना कंटाळा आला म्हणून, किंवा घरात आई बाबांचे एखादे काम करताना तुम्ही आळशीपणा करतात का?
मग आता ह्या गोष्टीतून तुम्ही शिकलात की कोणतेही काम प्रामाणिकपणे केले तर आपलाच फायदा होतो. यामुळे आपले टीचर्स, आपले पॅरेंट्स म्हणजे आई बाबाही आपल्यावर रागवणार नाही आणि आपण काम पूर्ण केले यातच आपल्यालाही आनंद मिळतो. म्हणूनच गोष्टीचे तात्पर्य असते की कष्टाला म्हणजेच मेहनतीला पर्याय नाही. आळस आणि काम चुकारपणा यामुळे शेवटी आपलेच नुकसान होते. त्यामुळे कोणतेही काम मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी आपल्या कामाशी आणि स्वतःशीच प्रामाणिक राहा. थँक्स फॉर वॉचिंग. ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.